आज मी ना तुम्हाला पडवळची ना इतकी छान आणि वेगळ्या पद्धतीची म्हणजे सोप्याच पद्धतीची आहे, पण अशा पद्धतीने कदाचित तुम्ही केले असेल आणि नसेल केली तर आजची ही पडवळची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि याची टेस्ट घेऊन बघा. नावडती पडवळची भाजीसुद्धा आवडीने खातात, इतकी मस्त लागते. बहुतेक ठिकाणी पडवळची भाजी ही आवडत नाही, पण अशा पद्धतीने एकदा करून बघा. चमचमीत मसालेदार अशी ही एकदम गावरान पद्धतीने पडवळची भाजी केलेली आहे. तर चला बघून घेऊया आपण ह्याला लागणारे साहित्य, बनवायची कृती. हे बघा, हे पडवळ मी घेऊन आले 250 ग्राम म्हणजेच पाव किलो. आईपुरती आणि माझ्यापुरती करणार आहोत. हे बघा पडवळ अशी. तर त्याआधी तुम्ही मला सांगा ह्या मेहंदीचा रंग कसा आला, डिझाईन कशी वाटते. चांगली आली ना, खूप छान रंग चढलेला आहे. मस्तपैकी अशी रक्षाबंधन स्पेशल ही मेहंदी काढलेली आहे, आमच्या वहिनीने काढलेला आहे. तर मस्त झालेली आहे मेहंदी. तर ही पडवळ जी आहे ना, ही आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि सुकून घेतलेली आहे. तर काय करायचं, ही पडवळची कटिंग करायची आणि त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. आपले बेसिक साहित्य आहे शेंगदाणे आणि भरपूर लसूण टाकून मी हा कूट केलेला आहे. अप्रतिम भाजी लागते, तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी करून बघा. त्यानंतर थोडी कोथिंबीर आणि कांदे टमाटे असे कट करून घेतले. एवढे कांदे लागणार नाहीत, मी कट करून ठेवले दुसऱ्या भाजीसाठी, लागन तेवढे घ्यायचे. आणि ही जी पडवळ आता आपण स्वच्छ धुवून घेतली का, ती जरा कटिंग करून घेऊया. आता ही पडवळ कटिंग आवडीनुसार तुम्ही करू शकता, म्हणजे चौकन करू शकता, अगदी गोलाकार करू शकता, पातळ पातळ काप. तर मी जरा थोडेसे याचे चौकन भाग जरासा करते, तुम्ही बघून घ्या. आता असे 2 भाग करायचे. ह्याच्यामधला जो गर असतो ना तो काढून घ्या. ह्याच्यामध्ये ना थोडासा रटपणा असतो, म्हणजे कडवटपणा असतो, हा काढून घ्यायचा. आणि कवळी जर असेल ना पडवळ तर मग जास्त जरा त्याच्यामध्ये कडवटपणा असू शकतो, त्यामुळं काढून घ्यायचं. हे बघा मस्त. आता हे स्वच्छ झालेले आहे पडवळ, हे असं साफ करून घ्यायचं, लगेच होऊन जाते. जसं आपण बघा कारल्याच्या ब्या वगैरे काढतो तसं ह्याचा प्रकार आहे. हे असं काढून घ्यायचं हलक्या हाताने, नाही तर पडवळ कसे कवळे असल्यामुळं कट होऊ शकते काढता वेळेस. बघा ही बी वगैरे ना ही काढून घ्यायची. आता हे सगळं काढून एका साईडला ठेवून घेते. आणि आता पडवळ जे आहेत ना आपण असे कटिंग करून घेऊया. तर चला मी तुम्हाला दाखवते याची कटिंग मी कशी करणार आहे. तरीही सुद्धा तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही आवडीनुसार कटिंग करू शकता. हे असे मी पातळ स्लाइस कापते याच्या. हे बघा अशा पद्धतीने खूप मस्त वाटते, तुम्ही अशी पण पद्धत कटिंगची करून बघा. हे बघा मस्त असे छोटे छोटे काढायचे. ही भाजी ना तुम्ही टिफिनसाठी सुद्धा करू शकता. चटकीपट आता मी सगळे पडवळ कट करून घेते अशा पद्धतीने. हे बघा झाले का नाही मस्त कटिंग. आता या सगळ्या पडवळ मी अशा कटिंग करून घेते. हे असे तुकडे केलेले आहेत. आवडीनुसार तुम्ही चौकोन, गोलाकार किंवा उभे पातळ आकार सुद्धा करू शकता. चला आता मी हे सगळे कट करून घेते. बघा आता ही सगळी आपली पडवळ जी आहे ती कट करून घेतलेली आहे. छान प्रकारे आपली कटिंग झालेली आहे पडवळची, पाहू शकता तुम्ही. जास्त काही लहान नाही, जास्त काही मोठे नाही, अशी मीडियम साईजची कटिंग करायची. कढाईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत सुरुवातीला जिरे. तर एक भरून चमचा असा पोह्याचा जो खातो आपण तो चमचा, आपण 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे थोडेसे तेलामध्ये तडतडून झाले की मग आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा. थोडीशी तडतडून द्यायची अगोदर जिऱ्यांना. जिऱ्याची जरा तडका बसला पाहिजे भाजीला. या स्टेजवर तुम्ही थोडासा लसूण आणि अद्रक असा कूट करून टाकला तर छान अजूनही चव येईल. पण मी काय केलं आहे, लसूण शेंगदाण्यामध्ये वापरला आहे, त्यामुळे इथे नाही टाकत. आता हे जिरे ना तडतडून झाले, याच्यामध्ये आपण हा जो कटिंग केलेला कांदा आहे याच्यामध्ये लागन तेवढा टाकायचा, कारण हा भरपूर आहे. आणि एक बारीक टमाट्याच्या अंदाजाने टमाटर टाकायचं बस. आता याला चांगलं मिक्स करून घेऊया जिऱ्यासोबत. हे बघा मस्तपैकी असं हलक्या हाताने याला स्लो गॅसवर फ्राय करायचं. जोपर्यंत याचा रंग चेंज होत नाही, याचा कच्चापणा जात नाही ना, तोपर्यंत कांदा टमाटर जिऱ्यासोबत परतून घ्यायचं. काल रक्षाबंधन होतं, सगळ्यांनी आपापल्या भावांना राखी बांधल्या असणार. खूप आनंदाचा आणि एकदम मस्त, म्हणजे एकदम पवित्र आपलं भावा बहिणीचं नातं असतं, त्या नात्याचा काल उत्सव होता. तर सगळ्यांना परत एकदा माझ्याकडून राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
झालेले आहे तरीसुद्धा खूप खूप शुभेच्छा. आता हे कांदा टमाटर टाकले बघा, याच्यामध्ये बेसिक मसाले टाकून घ्या. लाल तिखट, हळद, गरम मसाला असं आवडीनुसार टाकून घ्या. मी इकडे 2 चमचा लाल तिखट टाकले, 1 चमचा हळद टाकली, 1 चमचा धना पावडर टाकलाय, 1 चमचा गरम मसाला पावडर टाकला. हे आपले बेसिक मसाले आहेत ते टाकायचे. ही भाजी ना तुम्ही हिरव्या मिरचीची करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही डाळसुद्धा टाकू शकता, म्हणजे मुगाची डाळ बोला किंवा चण्याची डाळ भिजून अशी टाकू शकता. आता मी इकडे 2 चमचे भरून असा लसूण शेंगदाण्याचा खूप छान चवदार असा कूट टाकते. डाळीच्या व्यतिरिक्त जर ही भाजी अशा पद्धतीने तुम्ही करून बघितली ना, खरं सांगते खूप छान आवडीने तुम्ही भाजी खाता. कारण आपण बघा नेहमी मुगाची डाळ, बटाटं किंवा चण्याची डाळ स्पेशली टाकून आपण पडवळ करतो ना, पण आता ही थोडीशी नवीन पद्धतीची करून बघा. ह्याच्यामध्ये ना अगदी थोडंसं पाणी टाकते, जेणेकरून मसाला चांगला परतला जाईल न चिटकता. काय होतं, मसाला कधी कधी चिटकला जाऊ शकतो, त्यामुळं जरासं त्याला परतण्यासाठी मी पाणी टाकले. अगदी थोडं टाकले. तेल सुटून द्यायचं. जितकं चांगलं याला तेल सुटन तितकंच चांगला आपला मसाल्याला फ्लेवर उतरतो, चव उतरती भाजीला. बघा आपली ही ग्रेव्ही बघा भाजीची किती छान झालेली आहे, मस्त. आणि याला असं तेल सुटलं की थोडंसं चवीनुसार मग मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये. बघा आता तेल सुटलेलं आहे, मी इकडे चवीनुसार मीठ टाकून घेते. हे बघा मीठ टाकलेलं आहे. आता मीठसुद्धा आपण एकजीव करून घेऊया याच्यामध्ये. ही ग्रेव्ही तुम्ही बघू शकता. वा वा वा, किती मस्त अशी थिकनेस अशी ग्रेव्ही तयार झाली. फक्त आणि फक्त 2 चमचे शेंगदाणे लसूणच्या कूटमुळं ह्याला इतका छान टेक्स्चर आलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया पडवळ, जी आपण कटिंग करून घेतली. आता हे सगळे पडवळ आपण टाकून घेऊया. कवळी पडवळ आहे, इतकी छान लागते, एकदम नरम सॉफ्ट मस्त वाटते खायला. हे बघा आता हे मिक्स करून घ्यायचं. मीठ वगैरे सगळं टाकून घेतलं आपण, मसाले वगैरे. फक्त आता ह्याला मिक्स करायचं हलक्या हाताने. पूर्ण मसाल्याची प्रत्येक फोडीला पडवळच्या मसाला असा कोट झाला पाहिजे. हे बघा किती छान व्यवस्थितपणे याला मसाला पॅक झाला आहे. आता काय करायचं, आपण अगदी याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, कारण की थोडीशी कच्ची आहे भाजी, ही वाफेवरच तयार होती, पण थोडंसं पाणी टाकले. आणि आता याच्यावर झाकण ठेवते आणि द्यायची याला 1-2 वाफा. पहिली वाफ झालेली आहे, पाहू शकता बघा किती छान स्टीम भेटते भाजीला. आणि या वाफेवरच ही भाजी अगदी चवदार तयार होते. काही वेळ लागत नाही शिजायला, खूप हलकी आहे पडवळ शिजायला. आणि जसं मी नेहमी सांगते, पालाभाज्या असो किंवा असं फळभाज्या असो, ह्याला जास्त गाळ करायचे नाहीत. म्हणजे वांगा असो बटाटा असो, अगदी गाळ केलं ना ते बेसनासारखं असं त्याची ग्रेव्ही होऊन जाईल. मग कळून येणार नाही तुम्हाला ती भाजी नेमकी खातो कुठली. म्हणजे त्याच्यामधला जो क्रंचीपणा आहे तो ठेवायचा. आता थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आपला जो रस्सा होता तो सगळा आटून गेलेला आहे. आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकून याला एक आपण स्टीम देऊया. झालेलं आहे बघा. आता आपली ही भाजी परफेक्ट खाण्यासाठी तयार. मिक्स करून घेऊया कोथिंबीरला. कोथिंबीर टाकल्या लगेच मिक्स नका करू. त्याच्यावर झाकण ठेवा, एक अर्धा मिनटं वाफ द्यायची. कोथिंबीरचा पण छान फ्लेवर सुगंध भाजीला दरवळला जातो. ही पण एक ट्रिक वापरून बघा भाजी करता वेळेस. आणि बघा आता आपली ही पडवळ किती छान झाली. इकडे मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्हाला आता मी ही भाजी दाखवते. किती मस्त आपली ही भाजी ग्रेव्ही बाद मसालेदार अशी ही भाजी पडवळची तयार झाली आहे खाण्यासाठी. हे अशा पद्धतीनं तुम्ही ही पडवळची भाजी करून बघा. हे पाहू शकता किती मसालेदार अशी ग्रेव्ही बाज, म्हणजे थिकनेस बघा ह्याचा किती छान आलेला आहे. प्रत्येक पडवळ अशी मसाल्यात कोट झाली आहे, म्हणजे प्रत्येक घासामध्ये आपल्याला तो मसाल्याचा फ्लेवर खूप जाणवणार आहे. हे बघा किती मस्त वाटते की नाही भाजी. ही अशा पद्धतीने भाजी करून बघा. चला आपण ह्याला आता गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया. तर गरमागरम झाली आहे पडवळची भाजी खायला तयार. कुठलीही डाळ बटाटं कुठलंही काही टाकलं नाही, कुठलं वाटण केलं नाही. अगदी सोप्या पद्धतीने ही ना आवडती पडवळची भाजी करून बघा. ज्याला नाही आवडत ना ते तर इतक्या आवडीने खातील आणि त्यांना वाटणार पण नाही की पडवळची भाजी इतकी छान लागते. हे बघा किती मस्त झाली भाजी. तुम्ही टिफिनला नेऊ शकता. रात्रीच्या जेवणामध्ये सुक्की भाजी म्हणून भाकरीसोबत खूप भारी लागते. पोळ्यासोबत भातासोबत सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता.
हाय का नाही छान भाजी. सकाळच्या घाईमध्ये अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवू शकता. एकदा नक्की करून बघा. तुम्हाला जर पडवळ आवडत नसेल नक्की करून बघा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशा छानशा मस्त भाजीसोबत रेसिपीसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा आणि हो स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. आणि आजची ही आपली पडवळची भाजी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर करून पण बघा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.